नमस्कार सुनंदाताई. नमस्कार. तुम्ही इकडे कशा काय? आपण कोण? मी राजाराम पाटील, रिटायर्ड हवालदार. असं तुम्हालाच भेटायला आलोय आम्ही. मला? होय. आओ काय सांगताय? या 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 आत या, आत या. या चल या या. ए राणी उठ उठ, कानातलं काढते, पाहुणे आले बघ की. उठ जा जा जा. बसा बसा, पाणी घेऊन यायला सांग लक्ष्मीला आणि चहा टाकायला सांग. बसा बसा बसा. तुम्ही आमच्याकडे कसं काय येणं केलं? तुमच्या मोठ्या मुलीला आमच्या अजयसाठी आम्ही मागणी घालायला आलोय. पण ती आमच्या अजयनं तुमच्या लेकीला पाहिलं आणि हट्टालाच पेटला बघा. की लग्न करी तर हिच्याशीच करीन म्हणून. आता आम्ही आई म्हटल्यानंतर त्याची इच्छा पूर्ण करणं आमचं कर्तव्यच आहे की हो. म्हणून तुमच्या मुलीला मागणी घालायला आलोय. बाबा ठेव ठेव. ही माझी मोठी मुलगी लक्ष्मी. वा वा, आमच्या चिरंजीवांची पसंती एकदम छानच आहे म्हणायची. हे ग 15 दिवसाचा ऑर्डर एवढं पैसे कुठे? आमची लक्ष्मी सुगरण आहे. होय. बर मी काय म्हणते? काय? या इथं तू अहिल्या, अगं आपल्या लक्ष्मीसाठी मागणं घेऊन आलेत त्यांचं. काय? हा, तुमच्या घरची लक्ष्मी आमच्या घरची गृहलक्ष्मी व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण काय? मुलगा काय करतो? सुनंदा देशमुखचा मुलगा आहे हो. वाडवडिलांची जमीन, पतपेढ्या, साखर कारखाना आणि आता राजकारणात सुद्धा पडलाय. आणखीन काय हवंय? अगदी बरोबर सरकार. पण मुलगा काय करतो चरितार्थासाठी? अहिल्या, अगं असं काय बोलतीस? गरज काय काय करण्याची? 7 पिढ्या बसून खातील एवढी सुबत्ता तर आमच्याकडे नक्कीच आहे. थोडक्यात मुलगा काहीच करत नाही. तू आज जा. बाबा तू ऐक माझं, आज जा आधी. तुम्ही जा, आज जा. मी बोलतो नंतर तुझ्याशी. जा. ताई, तिचं बोलणं मनावर घेऊ नका. काय तशी खूप साधी आणि सरळ आहे ती, पण शिस्तीची आहे ना ती, म्हणून मग असं. आमच्या अजयचं तुमच्या मुलीशी लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे बघा. बाकी निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहेच की. करायचं की नाही करायचं हे तुम्हीच ठरवायचं. तरी सुद्धा मी असं म्हणेन की आमच्या प्रस्तावाचा तुम्ही विचार कराच. आणि तुम्ही तो करालच, नाही का? ते घरानं श्रीमंत आहे, पैशाची काही कमी नाहीये. सुखात राहील माझी पोरगी त्या घरात. बरं मला एक सांग, काय कमी आहे ग त्या पोरामध्ये? चांगलं काय आहे त्यामध्ये? 4 रिकामी टवळी घेऊन दिवसभर हुंदडत असतो या. त्याचं स्वतःचं असं कर्तृत्व कायच नाही. हे बघ, मला एवढंच कळतंय, प्रतिष्ठित घराणं आहे ते. समजलं? हा, ते जाऊ दे ना. तू तुझ्या 3ऱ्या वर्षाचा काय तू अभ्यास करतेस ना, तू कर. परीक्षा आली जवळ. माझ्या उगाच वाद घालू नको तू. अहो, की म्हणता येईल तरी एकदा विचारा ना की तिला स्थळ पसंत आहे की नाही. ताई, तू सांग बरं, तुला स्थळ पसंत आहे काय? अगं मी काय बोलू, बाबा जे ठरवतील ते योग्यच आहे बघ माझ्यासाठी. झालं? आणि हे बघ, एका साध्या हवालदाराच्या पोरीला एवढं चांगलं स्थळ मिळणार आहे का? अगं प्रत्येक बापाला वाटत असतं आपली मुलगी जरा मोठ्या घराण्यात जावी, ती सुखानं नांदावी असं वाटतं. तुम्ही जरा शांतपणे विचार करा. मी जे काय बोलतोय ना ते विचार करूनच बोलतोय. मी देशमुखांना शब्द दिलाय, लक्ष्मी त्यांच्या घरची सून होणार म्हणजे होणार. आणि माझा शब्द पाळायचा नसेल ना तर जाऊन जीवच देतो. असं काय बोलताय? माझ्या शब्दाला किंमत नसेल ना तर जगून करू काय? हे बघा, या विषयावर आता यापुढे मला काही एक बोलायचं नाही आहे. मी माझा निर्णय दिलेला आहे, तुमचा सल्ला मागितलेला नाही आहे. कळलं? बाबा ऐकून तरी घ्या ना. बाबा राहू दे ना तू.
काय ग चहा घेतेस टाकू का? तू तेच कर आयुष्यभर. सासरी जाऊन हीच उडबस करायची तुला. दुसरं ध्येयच काय ग तुझ्या समोर? तू तुझं आयुष्य ना स्वयंपाक घरातच घालव आणि तेच योग्य आहे तुझ्यासाठी. अहिल्या ग मी तुझ्यासारखी नाहीये. जे आहे जितकं आहे त्यात समाधानी असणं माझा स्वभाव आहे. पण तसे बाबांना त्रास होईल असं नाही बघू शकत ग मी. जाऊ दे, तुला काय बोलू मी. थोरली बहीण आहेस तू माझी. जा चहा टाकतो. बस आले. राणी, तुला हजारदा सांगितलं ना की तो मोबाईल जरा बाजूला ठेवायचा म्हणून. एक दिवस फोडून टाकला तुझा तो मोबाईल. थोडा अभ्यासाकडे पण लक्ष दे की. का तुला पण तिच्यासारखाच किचन मध्ये पिंगा घालायचाय? राणी, तुझं 12वीचं वर्ष आहे आणि मार्क जर कमी पडले ना तर माझे इतकं वाईट कुणीच नसल. जा अभ्यासाला बस. सर हे बघा हे जय हिंद साहेब. जय. साहेब, मला 15 दिवसाची अर्जित रजा हवी आहे. कशासाठी? TYBA ची एक्झाम आहे आणि MPSCच्या परीक्षेची तयारी पण. दोन्हीसाठी जरा वेळ कमी पडतोय म्हणून. आपल्याकडे स्टाफ ऑलरेडी कमी आहे आणि काळे पण मॅटर्निटी लिव्ह वर गेलेत. मी तुम्हाला कशी सुट्टी देणार? पण साहेब, मी तुम्हाला सुट्टी नाही देऊ शकत. फार तर तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देऊ शकतो, सुट्टी नाही. आणि तुम्हाला जर अभ्यासच करायचा असेल ना तर ड्युटी संपल्यावर घरी बसून करा की. ओके? ठीक आहे साहेब. जय. ओ पाटील, तुम्हाला काय सांगायचं? आमच्या घरात अजयचं लग्न म्हटल्यानंतर लई जोराची तयारी चालली आहे बघा. सगळे नातेवाईक जोरदार तयारीला लागले. अहो, लग्न सराई म्हटल्यावर सगळे तयारीला लागतातच. माहिती. तो एकच शुभ दिवस असतो ना, सगळ्याच्या गाठी बिटी होत्यात. नमस्ते. अरे आली काय तू? गं, उशीर झाला तुला? ड्युटीवर होतीस का काय? नाही, तिची परीक्षा होती MPSCची, फौजदारीची. मीच तिला म्हणलं होतं परीक्षा झाली की लगोलग इथं बंगल्यावर निघून ये. हे लई छान झालं बघा. नाही म्हणजे काय आहे, आम्हाला सांगायला बरं की हो. मुलीचे वडील जरी कॉन्स्टेबल असले तरी बहीण अधिकारी आहे म्हणून. ओ गुरुजी, आवरा की पटापटा. हा? सांगा लवकर काय मुहूर्त तो, आम्हाला लई घाई आहे बघा. अगदी चांगला मुहूर्त आहे. जानेवारीच्या 20 तारखेचा मुहूर्त आहे. अगदी शुभ दिवस. फिक्स करा. छान छान. चला मग हे नक्की करा, ठरलं तर. पण 20 जानेवारी म्हणजे 1 महिनाच राहिला की हो. नाही म्हणजे आम्हाला जरा तयारीला. अहो, तुम्हाला कसली तयारी करायची हाय? लग्नाचा हॉल, जेवणाचा मेन्यू, मुलामुलीची कापडं समजा आम्हीच करणार आहे. तुम्ही फक्त वराकडची माणसं कशी येतात ना तसं यायचंय बघा लग्नाला. आणि तुम्हाला एक नम्र विनंती आहे, काय? हिला वर्दीमध्ये यायला सांगू नका. आमच्या अजयचं लग्न आहे म्हटल्यानंतर लई मोठी मोठी माणसं येणार हो लग्नाला. DG DYSP काय विचारू नका. तेवढं करा मग. या बरं येतो. साडी किती बसते बघ. मला अहिल्याच्या लग्नाला पण अशाच साड्या घेऊया. हो घेऊया, नक्की घेऊया. छान की ग. उघडून बघ ना याचं काय. दीदी तुझं फोन वाजते. बघ जरा कुणाचं आहे. ही बघ कशी हॅलो, बोला. मी तिची लहान बहीण बोलते. काय छान वाटेल तुला. खरंच? दीदी लवकर ये. काय